मंचावर उपस्थित मान्यवर श्री अनिल मालेवारजी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री मोहन ढेरे साहेब, श्री कसावाजी आणि आमचे मित्र अनिल विजय घुगे सर आणि ह्या व्याख्यानासाठी उपस्थित आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, मी डॉक्टर व्ही एम बिलोरकर, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील वनशेती विभागामध्ये प्राध्यापक म्हणून आहे आणि सामाजिक वनीकरण, वनविभाग, वन्यजीव विभाग तसेच नागपूर आणि परिसरामध्ये कार्यरत विविध पर्यावरणाशी संबंधित संस्थांशी संबंधित आहे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा वनशेतीमध्ये संशोधन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी वनशेती विभाग कार्यरत आहे। या विभागाकडे वनशेती संशोधन प्रक्षेत्र आहे, जे की सातपुडा बॉटॅनिकल गार्डन आणि वनशेती संशोधन प्रक्षेत्र म्हणून सर्वांना माहीत आहे। या प्रक्षेत्रावरती वनशेतीशी संबंधित विविध प्रयोग घेतले जातात आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा प्रकारचे वनशेतीचे, अर्थात ज्याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणून जास्त प्रचलित आहे, असे मॉडेल शेतकऱ्यांसाठी तयार केले जातात। विविध वनवृक्षांच्या निवडक जातीसुद्धा या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सागाच्या 2 जाती आपण या केंद्राने तयार केल्या, ज्यामध्ये PDKV AF1 आणि PDKV AF2 अशा प्रकारच्या 2 जाती आहेत। निलगिरीमध्ये अत्यंत फास्ट वाढणारी अशी PDKV ITC 413 ही जात यावर्षी रिलीज करण्यात आलेली आहे। त्याचप्रकारे महारुक हे जे एक सॉफ्टवूड आहे त्याचेसुद्धा सुधारित जाती आपल्याकडे विकसित आहेत। बांबूच्यासुद्धा कलेक्शन, जर्मप्लाझ्म कलेक्शन आहे आणि काही सिलेक्टेड प्रजाती आपण विदर्भामध्ये लागवडीसाठी तयार केलेल्या आहेत। ह्या सगळ्या आणि अशा अनेक प्रकारच्या वनवृक्षांच्या औषधी वनस्पतींची नर्सरीसुद्धा या प्रक्षेत्राकडे, कृषी महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे। त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा। वनशेतीच्या संबंधामध्ये एक स्लाईड शो आहे, तो आपल्याला बघता येईल आणि त्यानंतर काही आपल्या जर शंका असतील तर त्याचे उत्तरसुद्धा देता येतील। अर्थात आपल्याला वनं माहीत आहेत आणि शेतीसुद्धा माहीत आहे। वनं म्हणजे जिथे शेती होत नाही आणि शेती म्हणजे जिथे वनं नसतात। परंतु वनशेती म्हटलं की त्यामध्ये वनं आणि शेती ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि अशा प्रकारच्या वनशेतीच्या पद्धती तयार करताना त्यामधून पर्यावरण संरक्षण होणारच, पण त्यासोबत शेतकऱ्यांची जी पारंपरिक पिकं आहेत त्यामध्ये नुकसान होणार नाही, अशा पद्धतीनं ज्या वनशेतीच्या पद्धती विकसित केल्या जातात त्या पद्धती तयार करण्याचं काम हे संशोधन केंद्र करत असते। या स्लाईड शोमध्ये आपण बघत आहात की वनशेतीमध्ये अत्यंत उपयुक्त आणि ज्याला जास्तीत जास्त किंमत आहे अशा प्रकारचं जर कोणतं झाड असेल तर ते आपल्याला सगळ्या परिचित आहे, ते म्हणजे साग किंवा सागवान ज्याला म्हणतो। तर ह्या सागवान वृक्षांसोबत आपण आपली पारंपरिक शेती कशा पद्धतीनं तयार करू शकतो ते या ठिकाणी आपण पाहत आहोत। पहिल्या फोटोग्राफमध्ये आपण बघतोय की सागवानसोबत वांग्याची लागवड केलेली आहे। दुसऱ्या फोटोग्राफ्समध्ये सागवानसोबत कपाशीची लागवड केलेली आहे। तिसऱ्या फोटोग्राफ्समध्ये संत्र्याचा बगीचा आहे आणि त्याच्या सभोवती अशा पद्धतीनं सागांची लागवड केलेली आहे। हे सागांची लागवड कशा पद्धतीने करायची, काय अंतर असायला पाहिजे, त्याची दिशा कोणती असायला पाहिजे, त्याची कापणी केव्हा करायला पाहिजे, त्याचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या पद्धतीचा अभ्यास आणि त्या संबंधितलं तंत्रज्ञान ह्या ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टममध्ये आपण तयार करत असतो। त्याखालीसुद्धा आपण बरेच ॲग्रो फॉरेस्ट्रीचे मॉडेल्स बघतात की त्यामध्ये अगदी तिळापासूनची पिकं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। तर ह्या साग आधारित वनशेतीची ही सगळी मॉडेल्स आपल्यासमोर आहेत आणि अशा पद्धतीनं आपण संत्र्याची शेती करत असा, आपण कॉटन सोयाबीनची शेती करत असा किंवा आपण भातशेती जर करत असाल तरी आपल्याला
सागाची वनशेतीमध्ये लागवड यशस्वीरित्या करता येते हे आपण बघतो. त्याच पद्धतीनं वनशेतीमध्ये दुसरं महत्त्वाचं जे एक वनशेतीचं पीक आहे ते निलगिरी. आणि आपल्या भागामध्ये निलगिरीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण की निलगिरीवरती आधारित उद्योग या ठिकाणी आहेत. त्यामध्ये बिल्डसारखं पेपर मिल आपल्याकडे आहे. कन्स्ट्रक्शनचा मोठा व्यवसाय नागपूर शहरामध्ये आणि सर्व शहरांमध्ये चालतो आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निलगिरीची आवश्यकता असते. परंतु सध्याचं शोकांतिका अशी आहे, ह्या सगळ्या उद्योगांना लागणारी निलगिरी ही शेजारच्या राज्यामधून म्हणजे आंध्र प्रदेश आणि ओरिसातून येत आहे. आणि आपला जो विदर्भाचा जो त्यामध्ये जो वाटा आहे हा अगदी नगण्य म्हणजे 5%पेक्षाही कमी आहे. तर त्यामुळे एक 95% ही मोठी गॅप आहे. ही गॅप भरून काढण्याची मोठी संधी आपल्या शेतकऱ्यांना आहे. यामध्ये आपण बघत आहोत की ह्या निलगिरीसोबत तुरीची लागवड केलेली आहे, निलगिरीसोबत गव्हाची लागवड केलेली आहे, निलगिरीसोबत सोयाबीनची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीनं आपण आपल्याकडली जी पिकं पद्धती आहे, ज्यामध्ये भात शेती आहे, ज्यामध्ये संत्र्याची शेती आहे, ज्यामध्ये फील्ड क्रॉप्स आहेत, सोयाबीन, कॉटन, ज्वारी यासारखे अशा पद्धतीची सगळ्या प्रकारची पिके आपल्याला ह्या निलगिरी वृक्षांसोबत घेता येते. आणि निलगिरीच्या बाबतीमध्ये त्यावरती वनविभागाचे कुठलेही निर्बंध नाही आहेत, शेतकऱ्याला कापता येतात आणि चांगल्या प्रकारचे म्हणजे अत्यंत जलद वाढणाऱ्या निलगिरीच्या जाती क्लोनिंग पद्धतीनं विकसित करून त्याची रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत. वनशेतीसाठी ज्या काही निलगिरी, साग याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही वनवृक्ष फायदेशीर जे आहेत त्यामध्ये बांबू आपल्याला माहीत आहे, इक्लिप्टसचे सिलेक्शन्स आहेत, महारूख ही अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची वनस्पती आहे. आपण ऐकलं असाल की उत्तर भारतामध्ये पॉप्लर मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात येतो. पॉप्लर हा अत्यंत फास्ट वाढणारी वनस्पती आहे आणि त्या भागामध्ये वाढणारी जी पिकं आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राई आहे किंवा गहू आहे किंवा ऊस आहे, तर त्या पिकांसोबत त्याची कॉम्पॅटिबिलिटी आहे, सुसूत्रता आहे. तर आपल्याला पॉप्लर या भागामध्ये आपल्याला लावता येत नाही. तशा प्रकारचे प्रयोग ह्या पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये झाले आणि 6 वर्षानंतर आपल्या वातावरणामध्ये पॉप्लर टिकत नाही. म्हणून पॉप्लरला पर्याय म्हणून आपल्याच भागातला एक वनवृक्ष आपण समोर आणलेला आहे, ज्याला महारूक आपण म्हणतो. ह्या महारूकाची जी कॅपॅसिटी आहे तो उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर आपलं 45-47 जरी गेलं तरी त्याला परिणाम होत नाही आणि पॉप्लरच्या बरोबरीनं फास्ट वाढणारं अशा प्रकारचं हे एक वनपीक आहे. या महारूकापासूनचे उपयोग जे आहेत, महारूकाच्या खेळणे तयार होतात, आगपेटीच्या काड्या तयार होतात, आगपेट्या तयार होतात आणि पॅकिंगसाठी लागणारं जे मटेरियल आहे, आता नागपूरमध्ये हब डेव्हलप होत आहे, झालेलं आहे आणि बऱ्याचशा वस्तू नागपूरमध्ये येतात, छोट्या बॉक्सेसमध्ये पॅकिंग होतात आणि पूर्ण भारतामध्ये जातात. ह्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या ज्या पॅकिंग केसेस आहेत, लाकूड आहे, हे महारूक वृक्षापासून तयार होणारं लाकूड आहे. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की महारूकची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये आणि महारूकची लागवड गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये झालेली आहे आणि नागपूरमध्ये लागणारा महारूक लाकूड हे गुजरातमधून इम्पोर्ट होत आहे. तर त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना हे महारूक लावायची चांगली संधी उपलब्ध आहे. वनशेती किंवा आपण ॲग्रो फॉरेस्ट्री जर म्हटलं तर ॲग्रो फॉरेस्ट्रीचं नेमकं आजच्या परिस्थितीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला माहीत आहे की लाकूड फाट्याचं जे सप्लाय आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून होतो, परंतु यामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्रीचं म्हणजे शेतकऱ्यांकडून काय कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आज आपल्याला इंधन म्हणून 50% जो लाकूड फाटा लागतो तो वनशेतीतून येत असतो. स्मॉल टिंबर म्हणून लागणारा जो लाकूड फाटा आहे तो 75% आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्रीतून येत असतो. किंवा उद्योगधंद्यांना लागणारा जो रॉ मटेरियल आहे ते सुद्धा 80% हा ॲग्रो फॉरेस्ट्रीतून येत आहे. पेपर आणि पल्प इंडस्ट्रीज, ग्रीन फॉडर असं वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला लागणारा जो लाकूड फाटा आहे हा याचा सप्लाय हा मॅक्झिमम ॲग्रो फॉरेस्ट्रीतून आहे आणि फॉरेस्टमधून कमी आहे. हे स्टॅटिस्टिक्स सगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आहे त्यांनी दिलेले स्टॅटिस्टिक्स आहेत. वनशेतीमध्ये जे महत्त्वाचं एक पीक आहे ते बांबू आहे. काल बांबूवरती एक स्वतंत्र चर्चासत्र झालेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचा उत्साह लक्षात घेता बांबूवरती आपल्याला थोडी चर्चा करता येईल. यामध्ये आशिया खंडामध्ये जवळजवळ 11 मिलियन हेक्टरमध्ये बांबू आहे. त्यामध्ये चायना आणि भारत हे 2 देश समोर आहेत. चायनामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूचं उत्पादन घेतलं जाते, पण एरिया भारतापेक्षा कमी आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एरिया असूनसुद्धा उत्पादन कमी आहे. कारण की शास्त्रोक्त पद्धतीने बांबूची शेती करण्याच्या पद्धती आपण अजून शिकत आहोत आणि काही प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे. तर बांबूचे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणं शक्य आहे. बांबूच्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये मानवेल आणि कटांग ह्या निसर्गतः आढळून येणाऱ्या जाती आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये मानगा हा कोकणामध्ये आणि केरळाच्या किनारपट्टी भागामध्ये मानगा नावाचा एक जात आहे
आणि हा उद्योगधंद्यामध्ये अत्यंत उपयुक्त, विशेषतः फर्निचरसाठी, अगरबत्ती उद्योगांसाठी ही माणगा नावाची जात अत्यंत सुंदर आहे. त्याचप्रकारे अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आता महाराष्ट्रामध्ये येत आहेत, त्यामध्ये काही टेक्स्टाईलचे आपण ऐकलं असेल की शर्ट वगैरे बनतात, तर यासाठी सुद्धा किंवा हँडीक्राफ्टसाठी सुद्धा म्हणजे जे मेजर इंडस्ट्रीज बांबूमध्ये आहेत त्यासाठी ही माणगा नावाची जात अत्यंत उपयुक्त आहे असं आमच्या निष्कर्षावरून लक्षात आलेलं आहे. याचं कारण म्हणजे की बांबू म्हटला की शेतकऱ्यांना थोडासा भाऊ होतो, कारण की त्याची कटाई मोठी कठीण झालेली आहे. त्याला काटे असतात, फांद्या असतात, त्याची गर्दीनं वाढ झालेली असते. ह्या सगळ्या ज्या डिसक्वालिटीज आहेत ह्या माणगा नावाच्या जातीमध्ये नेमक्या नाही आहेत. याची जी इंटरनोडल लेंथ आहे हे जवळजवळ 18 ते 20 इंचेस आहे. त्यामुळे फायबर्स याच्यातून चांगल्या प्रकारे निघू शकतो. याच्यातून चांगल्या प्रकारच्या अगरबत्तीच्या स्टिक्स तयार होऊ शकतात. यापासून याला भरीवनेस आहे. भरीवनेस असल्यामुळे याच्यापासून फर्निचर चांगल्या प्रकारचं तयार होऊ शकते. अशा वेगवेगळ्या उद्योगांसाठी अत्यंत सोयीची अशी जर जात असेल तर ही माणगा नावाच्या जातीचे बांबू आहे. आणि ह्या माणगा नावाच्या जातीची चांगल्या प्रकारे लागवड आपल्या भागामध्ये यशस्वी होते. अशा आमच्याकडून आम्ही 6-7 वर्षापासून माणगावरती संशोधन करत आहोत. त्यामधून हे लक्षात आलेलं आहे. याचीसुद्धा रोपं आपल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर इथे उपलब्ध होतील. बांबूपासून वेगवेगळे आर्टिकल्स आपण आता ऐकले UKG तयार करत आहेत. बांबूचे ट्रिगार्ड्स अत्यंत पॉप्युलर झालेले आहेत आणि नागपूर कॉर्पोरेशननी आणि या व्यतिरिक्त ज्या विविध ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतींनीसुद्धा बांबूचे ट्रिगार्ड्स करून लावलेले आहेत. काही ग्रामपंचायतींना त्याच्यावरती पारितोषिकसुद्धा मिळालेले आहेत. बांबूचे वेगवेगळे उपयोग आहेत जे आपल्याला घरगुती वापरांसाठी विविध वस्तू तयार करता येतात. ॲग्रिकल्चरसाठी वेगवेगळे अवजारं तयार करता येतात. गोठा आहे, हाऊसिंग आहे, अशा पद्धतीनं फूड आणि फॉडरमध्ये आहे. इंडस्ट्रीयल उपयोग आता बरेच समोर येत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लावायसाठी प्रोत्साहन मिळेल. बांबूचं एक पर्यावरण संरक्षणामध्ये जर महत्त्व लक्षात घ्यायचं असेल तर बांबूचं 1 हेक्टरपासून आपल्याला 17 टन कार्बनचं सिक्वेस्ट्रेशन होत असते. वातावरणामधला 17 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचं काम हे बांबूचं 1 हेक्टरचं प्लांटेशन करते. सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंटमध्ये म्हणजे सॉईलमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा एक महत्त्वाचा घटक असतो. जर 0.6 पासून तर 4% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला बांबूच्या याच्यातून मिळतो. इरोजन कंट्रोलसाठी सुद्धा आपल्याला बांबूचा उपयोग होतो. अशा पद्धतीनं बांबूच्या वेगवेगळ्या जाती आपल्यासाठी उपलब्ध आहेत. बांबूपासून आणि वनशेतीपासून विविध उद्योग आपल्याला वनशेतीवरती आधारित तयार करता येतात. बांबूच्या आधुनिक उपयोगमध्ये हाऊसिंगसाठी बांबूचा उपयोग आहे. बांबूपासून गॅस आपण कालचं जर सेबदार ऐकलं असेल तर बांबूपासून गॅस तयार होतो, इथेनॉल तयार होतो. या सगळ्याला आपल्याला म्हणजे इंधनासाठी पर्याय म्हणून त्याचा वापर करता येतो. बांबूचे फायबर्स आणि बोर्ड्स तयार होतात. बांबूचे टेक्स्टाईल्स तयार व्हायला लागलेले आहेत. बांबूच्या सायकल्सच्या बाबतीमध्ये आपण न्यूज ऐकल्या असतील. अशा विविध उद्योगांमध्ये आपल्याला बांबूचा वापर करता येतो. बांबूचे प्रपोगेशनसुद्धा सोपं आहे आणि ते आपल्याला करता येणं शक्य आहे. चांगल्या जातीच्या बांबूची लागवड करणे मात्र आवश्यक आहे. बांबूच्या अधिक उत्पादन मिळावं म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं आहे. त्यामध्ये विविध प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचे आपण तयार केले आहेत. सॉईल वॉटर कन्झर्वेशन असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, पिकांसोबत बांबूची लागवड असेल, अशा विविध पद्धतीची विकसित झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त आमच्या संशोधन केंद्रावरती मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे आणि नागपूरमध्ये किंवा परिसरामध्ये बांबूची आवश्यकता असलेले उद्योग असतील तर त्यांना हा बांबू आम्ही सप्लाय करत असतो. अशा प्रकारचे विविध विजिटर्स संशोधन केंद्राला भेट देतात, विद्यार्थी, शेतकरी, आणि त्यांसाठी सुद्धा कार्यक्रम राबवले जातात. संशोधन केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा प्रकारचे फोल्डर्स आणि पुस्तकांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. वनसंवादिनी नावाचं 206 पानांचं एक पुस्तक सामाजिक वनीकरण विभाग नागपूर आणि पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. 206 पानाचं हे वनशेतीवरती एकमेव अशा प्रकारचं पुस्तक आहे आणि हे संपूर्ण मराठीमध्ये आहे. हे आपले शेतकरी, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते, अधिकारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वनशेती विभागामध्ये तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या नागपूर कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. सरांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं अशा पद्धतीनं वनशेती, ॲग्रो फॉरेस्ट्रीचं आपल्याला महत्त्व आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे.
आणि त्यासाठी लागणारं संपूर्ण मार्गदर्शन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनशेती संशोधन केंद्रावरती उपलब्ध आहे. आपण माझा फोन नंबर लिहून घेऊ शकता. 94 22 83 10 53. धन्यवाद.